यांच्या प्रयत्नातून माझ्या जन्म दिनाचं औचित्य साधून आज मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व विशेषोपचार रुग्णालय या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर तात्याराव लहानेजी, आदरणीय डॉक्टर रागिनी पारेखजी, VDGMCचे टीम अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, डॉक्टर एकनाथ माले, आज मोतीबिंदू कॅटरॅक्ट याचं हे जे शिबिर तुम्ही या ठिकाणी घेतलं, याला उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर बंधू भगिनी आणि या शिबिरामध्ये ज्यांनी या शिबिराचा लाभ घेतला ते आमचे सगळे वडीलधारी वयोवृद्ध महिला पुरुष पत्रकार मित्रांनो, मी आदरणीय डॉक्टर तात्याराव लहानेजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी माझ्या सहकार्यांच्या विनंतीला मान देऊन ते लातूर येथे आले आणि हा मेडिकल कॅम्प त्यांनी या ठिकाणी साकारला. डॉक्टर तात्याराव लहाने यांचे मेडिकल कॅम्प हे सर्वदूर ज्याची चर्चा असत. कोरोना महामारीमध्ये गेली 2 वर्ष आपण सारेच या महामारी विरुद्ध लढा देतोय. मी आल्याबरोबरच डॉक्टरांना विचारलं की 4थी लाट येण्याची शक्यता आहे का. पण डॉक्टरांचा अभ्यास त्याच्यामध्ये गाढा आहे आणि त्यांनी मला असं आश्वासक उत्तर दिलं की भारतामध्ये 4थी लाट येण्याची शक्यता ही सुसूर आहे, कमी. त्यामुळं त्याचं एक समाधान मला आहे की देखील आपल्या पुढं मला हे वाटलं पाहिजे. खरं म्हणजे आम्हीच मास्क घालून बेजार आहोत, तुम्ही तर कोणीच घातलेला नाही. त्यामुळं कोरोना काय आहे हे तुम्ही ऐकलं असेल,
तुमच्यापैकी काहींना झाला असेल, नाही असं नाही, पण बहुतांश लोकांना म्हणजे आणखी त्यांच्या गावाचा त्यांच्या घराचा पत्ता कोरोनाला सापडलेला नाही. सगळे सुखरूप आहात. पण गेली 2-3 वर्ष ज्याला मोतीबिंदू, काचबिंदू याचा त्रास होत असत, त्याला थोडासा वेळ काढावा लागला, पण सारंच बंद होतं. आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर असा एक मेडिकल कॅम्प लातूरमध्ये साकारतोय. ही एक समाधानाची बाब आहे. आणि मला खरंच माझ्या सगळ्या सहकार्याचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेण्याचं ठरवलं आणि यशस्वीरित्या आपण ते संपन्न करताय, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि खरं म्हणजे टाळ्या माझ्यासाठी नव्हे तर त्यांच्यासाठी या खऱ्या अर्थानं असायला हव्या. बरं, आता हे काम तुम्ही हाती घेतलं त्यामुळं ही सुरुवात आहे. त्यामुळे मी तुम्हाला आज एक आव्हान या ठिकाणी करू इच्छितो की लातूर जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू, काचबिंदू याचा एकही रुग्ण शोधूनही सापडणार नाही. असा वैश्विक विक्रम आपल्याला जर करता आला त्याचा आम्हाला आनंद होईल. काहीतरी निमित्त लागतं गावाकडे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना, आणि त्यामुळं हे एक स्तुत्य निमित्त आहे. आज मला असं वाटतं पायलट कॅम्प हजारो आणखी आमचे ग्रामस्थ असतील, नागरिक असतील. लातूर शहरातून किती आले मला माहिती नाही, पण साधारणतः डगवाले, भातांबरे आणि मुलगे यांनी आपल्या भागातले इथं कसे रुग्ण होते म्हणजे परमार्थ आणि परमार्थामध्ये स्वार्थ, आणि स्वार्थ हा वैयक्तिक नाही, सार्वजनिक, त्याला मुभा आहे. कारण मी विचारले कुठले आहेत हाल करा तुम्ही का कोणी नाही, सॅम्पल मध्ये तर वाचत नाही असतील. आणि एवढं म्हटलं कोणी हात वर करेल बघा ना. अहो, लातूर शहरातले म्हणतो मी. कुठे हा तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणि शासन या उपक्रमाच्या पाठीशी, म्हणून आपल्याला याचा आणखी कसा विस्तार करता येईल हेही आपण पाहायला पाहिजे. लातूरच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी मेडिकल कॅम्प वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकारानं आपल्याला कसे आयोजित करता येतील याचा देखील आराखडा आम्ही ते चष्मे आपल्याला देत असताना ते सगळं झाल्यानंतर काही आमचे वडीलधारी काहीतरी वाकून नमस्कार करत होते. मी एक स्पष्ट करू इच्छितो, पाया पडायच्यात ना तर डॉक्टरांच्या पाया पडलं पाहिजे. उडाण्याला
आशीर्वाद दिले पाहिजे. Absolutely, but there is a difference that I am a politician and you are a doctor. म्हणून डॉक्टरांच्या पाया पडलं तर काहीच, कारण डॉक्टर हा देव म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. साधारण आपली धारणा आहे, माझ्या आईचा जीव वाचवला, डॉक्टर म्हणजे देवाची आपण उपाधी डॉक्टरांना दिलेली आणि म्हणून त्यांचे दर्शन घेतले काही हरकत नाही. आम्ही सुद्धा डॉक्टरांचे दर्शन घेत होतो, सगळेच घेत. पुढाऱ्याला आशीर्वाद दिले. पुढाऱ्याचे वाकून नमस्कार करणं, पाया पडणं हे पुढाऱ्याच्या राजकीय प्रकृतीसाठी फार म्हणजे आरोग्यवर्धक नाही. आणि म्हणून काही गोष्टी आम्हाला स्पष्ट कराव्या लागतात आणि आम्ही ती संधी शोधत असतो की हे कधी आम्हाला स्पष्ट करता येईल. आणि म्हणून हे एक स्पष्टीकरण मला हे कार्यक्रमामध्ये जे मी अनुभवलं त्यावर मला द्यावं. आज हा जो काही मेडिकल कॅम्प या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात शक्य होऊ शकला. खरं म्हणजे मी काल रात्री चाललो होतो गावाकडे या रस्त्यावर आणि या इमारतीमध्ये प्रकाश झोत आणि तो झगमगाट मी एवढा पाहिला रात्री, यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. म्हणजे जसे जसे तुम्ही शस्त्रक्रिया करत राहिला तसा तसा या इमारतीमध्ये प्रकाशाचा झोत वाढत आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं होईल. आणि एकंदरीत लातूरला डॉक्टर लहाने, डॉक्टर पारेख आपण प्रकाशमय केलं त्याबद्दल आपले मनापासून मला आभार व्यक्त करावेसे वाटतात. खरं म्हणजे आज जी शस्त्रक्रिया झालेली आहे तुम्ही सगळेच भाग्यवान आहात. डॉक्टर लहाने, डॉक्टर पारेख यांच्या हस्ते आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या हाताने ही शस्त्रक्रिया झालेली आणि हे आता आयुष्यभर त्याला पुनर्जीवित करण्याचं काम ज्या डॉक्टरांनी केलं ते डॉक्टर लहाने आणि म्हणून हे लाईफ लॉंग आहे, आयुष्यभर. आता तुम्हाला दृष्टीची कसलीही तक्रार तुमची असणार नाही अशी अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची शस्त्रक्रिया लातूरमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संपन्न झालेली आहे. आणि म्हणून मी तुमचंही अभिनंदन या निमित्तानं करू इच्छितो. आणि आता घरी गेल्यानंतर कोणी घरी जाईल, कोणी शेतावर जाईल. ते या मागच्या काळामध्ये तुमच्या डोळ्याच्या पडद्या आड जे घडलं, अनेक गोष्टी घडतात. आता काय दिसत नाही फारसं, म्हणून बरेच लोक आपलं काहीतरी
म्हणजे खोरापत करणं म्हणतो ना असं. त्यामुळे तुमच्या डोळ्याच्या पडद्याआड जे जे काही मागे झालं आता ते स्पष्टपणे तुम्हाला तुमच्या डोळ्यात दिसणार आहे. हे याच्या अनेक अंग त्याचे, म्हणजे एखाद्याला समजा दृष्टी कमी झाली किंवा कुसळसं दिसायला लागलं किंवा असं अंधुकसं दिसायला लागलं किंवा अनेक गोष्टी अवधी म्हणून घडत असतात समाजामध्ये. आता समजा तुमच्या कोणत्या कागदावर तुम्ही सह्या घेतल्या असतील, कोणत्या कागदावर सह्या घेतल्या, काय घेतल्या हे तुम्हाला बघता येईल. सगळ्याच्याच घेतल्या असतील असं नाही. मला सही करा, आता कुठं कुठं सह्या केल्या तर पुन्हा कागद काढून डोळ्याने तपासून घ्या. हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. हा देखील त्याचा एक अंग आहे. आणि आता त्या सगळ्या अडचणीतनं तुम्हाला मुक्ती मिळालेली आहे. आणि हे येणारं पुढचं जे तुमचं आयुष्य आहे हे तुम्हाला अगदी सन्मानानं जगता येईल. सन्मान तुम्ही प्रदान केला तर तुमची दृष्टी नाही, तुम्ही त्यांना सन्मान प्रदान केला आहे. हे या शिबिराचं फलित आहे. हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून समजा शस्त्रक्रिया केल्यानंतर आमच्या अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख एखाद्याला समजा कोणाला त्रास झाला की डोळा नाही हे मला खात्री आहे पण झाला तर त्याला सुद्धा पुन्हा इथं येऊन चेकअप करता येईल. आणि त्याच्यात आणखी काही त्याच्यात राहायला असेल ते देखील उपचार पूर्ण इथं करता येऊ शकतील. हे देखील मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होईल असे आमचे प्रयत्न आहेत. तालुक्यातल्या रुग्णाला मुंबई, पुणे, हैदराबाद, सोलापूर इथं जाण्याची आवश्यकता भासू नये अशा व्यवस्था नागपूरमध्ये उभ्या करणं, विकसित करणं हा दृष्टिकोन आम्ही बाळगलेला आहे. आणि डॉक्टर लहाने आम्ही याची चर्चा खूप दिवस केली. तुम्ही सुद्धा संचालक होता त्यावेळेला आपण ही चर्चा केली. आपले जे सगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत तिथं डायलिसिस वॉर्ड्स हे आपल्याला विकसित करायचे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यामुळं लातूरमध्ये त्याची सुरुवात पहिल्यांदा व्हावी. त्यामुळं आपणही त्यांना मार्गदर्शन करा की इथं लोड किती आहे आणि किती बेडचा डायलिसिस वॉर्ड इथं असला पाहिजे. आणि सिटी सेंटर त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जन्मदिवस जो 26 मे आहे त्या दिवशी त्याचा लोकार्पण सोहळा लातूरमध्ये व्हायला हवा. आपल्याला अशी विनंती आहे की डॉक्टर पारेकर, डॉक्टर लहाने तुम्ही निघण्यापूर्वी त्याची रूपरेषा त्या सूचना त्यांना द्या. त्यांना मान्यता आम्ही देतो आणि 26 मेला त्याचं उद्घाटन तुमचं जे वैद्यकीय शिक्षणाचं जे आहे ते सुरू राहिलं but as an outreach program, a ward of 50, 100, 200 beds, whatever it takes. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते सुरू करावं लागेल. त्यामुळे एक आणखी सेवा आयुक्तिता आहे अमन मित्तल महापालिकेचे. तर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा डायलिसिसचे जे रुग्ण आहेत साधारणतः आपले जे स्टॅटिस्टिक्स आहे स्टॅटिस्टिक्स डोळ्यासमोर ठेवून लातूर शहरामध्ये आणि मग जिल्ह्यामध्ये किती आपल्याला
बेड्स लागतील आणि किती क्षमतेचा वॉर्ड लागेल आणि दॅट शुड बी डन maybe 16 hours a day. Even to begin with, even if we do one shift, that also is okay. पण ही एक सेवा लातूरमध्ये सगळ्या PMCs मध्ये आपल्याला हे एक पॅटर्न करावा लागेल. ह्या देखील अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो. खरं म्हणजे आणखी काही शस्त्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत. आता काही शस्त्रक्रिया ज्या झालेल्या आहेत, ज्यांना तुम्ही चष्मे वाटप केलेले आहेत, त्यांनाही आता आपल्या गावाकडे निघायचं आहे आणि त्यांची जाण्याची व्यवस्था काय केली मला माहिती आहे. हां, म्हणजे कसं असतं की आमच्याकडं हे विचारावं लागतं आम्हाला. आता आमच्या कार्यकर्त्यांना सवय अशी आहे की एकदा मतदान झालं, मतदान करायला घेऊन येतात, झाल्यावर मग तो घरी गेला कुठं गेला याची फार ते आता शस्त्रक्रिया झालेली आहे, त्याला आपल्या गावाकडे सुखरूप पाठवलं पाहिजे याची काळजी डॉक्टर मातांबरे घेतील. जोडे देखील तुम्ही पण आहात पाहिजे त्यामुळं मी सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे आता तुम्ही इथं कॅम्प घेतला त्यामुळे माझ्याकडे आता राज्यात अनेक विनंत्या यापूर्वी आल्यात आणि आता येतील. तर डॉक्टर लहानेंना आमच्याकडे पाठवा. आणि माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की नॉट जस्ट कॅटरॅक्ट पण जी मेडिकल कॅम्प असा अगदी मेगा स्केल डिस्ट्रिक्ट आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तर पुढाकार घेईल. आपले जे सगळे स्टुडंट्स आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, सगळे त्याच्यामध्ये सहभागी. आपण फार्मास्युटिकल कंपनीजला इन्व्हॉल्व करून घेऊ. दे कॅन बी अ पार्ट ऑफ दिस. मेडिकल इक्विपमेंट जे पोर्टेबल असतात, वी कॅन इन्व्हॉल्व दॅम. सुपर स्पेशालिस्ट वी कॅन ऑल्सो इन्व्हाइट दॅम. असा एक मेडिकल कॅम्प आपण जर महाराष्ट्रामध्ये सुरू केला, ॲब्सोल्युटली महाराष्ट्राला आता स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेले, 60 years. And India is celebrating 75 years. So I think this is the right time to start something that is the need of the hour. त्यामुळं अधिक वेळ मी आपल्याला घेणार नाही. हे शिबिर अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद.